आज आपण बघणार आहोत बेबी फूड डिझाईन, जे की आपल्याला बेबी शॉवरच्या ब्लाऊज भरण्यासाठी उपयोगी पडेल. आपल्याला गोल्डन जरी थ्रेड यूज करायचा आहे. जी पायाची आउटलाईन दिसतीये त्याला आपण चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. पूर्ण आउटलाईनला चेन स्टिच टाकायची आहे. आपण सिंगल चेन स्टिच पण टाकू शकतो आणि डबल चेन स्टिच पण टाकू शकतो. मी इथे सिंगल चेन स्टिच टाकत आहे. हे बेबी फूड डिझाईन मी मोबाईलमधून ट्रेस करून घेतलेलं आहे. आपण बटर पेपरवरून कार्बन पेपरने पण ट्रेस करू शकता, पण मी इथे मोबाईलमधल्या एका इमेजवरून ट्रेस करून घेतलेलं आहे. पायाप्रमाणे बोटांनाही चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. चेन स्टिच टाकून झाल्यानंतर आपल्याला कट स्पीड्स यूज करायचे आहेत. आउटलाईनच्या आतून आपण एक एक कट बीट्स टाकत जाणार आहोत. कट बीट्स आपण दोनही टाकू शकतो, पण एक टाकल्याने फिनिशिंग चांगली येते, म्हणून एक एक टाकत जावे. कट्स बीट ऐवजी आपण शुगर बीट्सही टाकू शकतो. सेम अशाच प्रमाणे टाकावे लागतील आपल्याला आणि तेही छान दिसतात. कट बीटची पूर्ण लाईन झाल्यानंतर आपल्याला त्याच्याच आतून एक दुसरी लाईन स्टार्ट करायची आहे. कट बीट्स टाकताना नेहमी हलक्या हाताने धागा ओढायचा, कारण तुटण्याची जरी थ्रेड तुटण्याची शक्यता जास्त असते कट बीट.
अशा प्रकारे एक एक लाईन करत जायची आपल्याला कंप्लीट. त्याच्यानंतर लॉक स्टिच टाकून आपलं पूर्ण फूट डिझाईन रेडी होते. सेम तसंच बोटांनाही आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे आपलं बेबी फूट डिझाईन रेडी झालं आहे. हीच डिझाईन यूज करून आपण बेबी शॉर्टच्या ब्लाऊज डिझाईनला यूज करू शकतो. खूप इझी डिझाईन आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा.